सबका सबका न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। गणरायाच्या आगमनासाठी कोल्हापूर नगरी सज्ज, बाजारपेठा साहित्यांनी सजल्या। डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात मोठा राडा। पुण्यातील आंबेगावात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माध्यमांना प्रतिक्रिया। आणि जवळपास 200 कोटींहून अधिक प्रॉपर्टी असलेली संस्था केवळ 29 कोटीत विकण्याचा डाव। ई लिलावाला स्थगितीसाठी माजी आमदार सत्यजित पाटलांकडून तक्रार। आता पाहूयात सविस्तर वृत्त। अवघ्या काही तासावर आलेल्या गणरायाच्या आगमनासाठी कोल्हापूर नगरी सज्ज झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात विविध साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या उत्साहाने गणेश भक्त सजावटीचं साहित्य खरेदी करत असून यामध्ये विविध आकर्षक रेडीमेड मंदिर, फुलांच्या माळा यांचा समावेश असून बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीने अनोखा उत्साह निर्माण झालाय। आज मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरं जावं लागलंय। या महामार्गावरील नागोठणे ते कोलाड परिसरात हे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून सुमारे 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। त्यामुळे कोलाड, मुठवली, खाम, तळवली, इंदापूर, माणगाव, लोणेरे या परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। दरम्यान एका चारचाकीने एसटी बसला मागून धडक दिल्याचं कारचं मोठं नुकसान झालं असून अपघातग्रस्त चारचाकीमुळे माणगाव इंदापूर भागात वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे। सर्पविद्या संपन्न बुद्धिविधाता असलेल्या गणपती बाप्पांच्या शाडू मूर्ती बनवण्याची कला छत्रपती संभाजीनगरच्या अभय मुरलीधर यांनी गेल्या 35 वर्षापासून जोपासली आहे। आज पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची स्थापना करण्याचं आवाहन केलं जाते। मात्र अभय मुरलीधर हा गेल्या 35 वर्षांपासून 50 घरांसाठी अत्यंत सुबक आणि मनमोहक अशी बाप्पांची इको फ्रेंडली मूर्ती आपल्या कलेतून साकारतोय। यात त्यांच्या सौभाग्यवती रुपाली मुरलीधर यांचा मोलाचा वाटा आहे। सर्व गणेश भक्तांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती घराघरात स्थापन करणे काळाची गरज असून प्रत्येकाने इको फ्रेंडली बाप्पा आपल्या घरात स्थापित करावा असं आवाहन मुरलीधर दाम्पत्याने केलंय। जालन्यात आज घरोघरी महिला आणि कुमारिकांमध्ये हरतालिके पूजेचा उत्साह पाहायला मिळतोय। इच्छित वर मिळावा म्हणून कुमारिका हा व्रत करतात, तर पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी विवाहित महिला हा उपवास आणि पूजन करतात। यावर्षीही ही परंपरा कायम दिसून आली असून उद्या हरतालिकाचं विसर्जन केलं जाईल। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते आणि बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्या गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा सगळा राडा झालाय।
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2 तास हा गदारोळ सुरू होता। अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते। आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले असा आरोप देवदत्त निकम यांनी केलाय। याच मुद्द्यावरून दोन्ही गटात तुफान राडा झाला। शिवसेना पक्षाने जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर दावा केलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील खोतकर यांनी बोलून दाखवला असून जिल्ह्यात 3 भाजपचे मतदारसंघ आहेत, तिथे आम्ही दावा करण्याचं काही कारण नसल्याचंही खोतकर यांनी स्पष्ट केलंय। हो, भाजपने मी ऐकलं आणि वाचलं वर्तमानपत्रामध्ये की जालन्याची विधानसभेची जागा मागितली। मग आम्ही त्यांना सांगितलं, हो ठीक आहे, तुम्हाला जालना हवं आहे तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर देऊन टाका, आम्ही जालना तुम्हाला सोडून द्यायला तयार आहे। त्यामुळं या 2 जागाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचा परंपरागत मतदारसंघ घनसावंगी आहेच, त्याही मतदारसंघाची मागणी आमची आहेच। त्यामुळं जालना आणि घनसावंगी अशा 2 मतदारसंघाची मागणी आमच्याकडे आहे। भाऊ, काय वाटतं यंदाच्या विधानसभेत जी आहे ती शिवसेना महायुती जी आहे ती सामोरं जाते, कशा पद्धतीचं यश जे आहे ते महायुतीला राज्यभरात मिळेल, किती आकडा जो आहे तो महायुती जी आहे ती पार पडेल असं तुम्हाला वाटते? निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन होईल अशा प्रकारची आम्हाला विश्वास पूर्णतः आणि ते सरकारसुद्धा पार पडेल। जालन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो आम्ही या ठिकाणी काढू। त्याबद्दल आमचा घनसावंगी आहे, तो आम्ही या ठिकाणी काढू। परतूर मतदारसंघाच्या संदर्भात आम्ही दावा केलेला नाही, कार्यकर्त्याची भावना असेल परंतु आम्ही दावा केलेला नाही। त्याबद्दल ज्यांचे मतदारसंघ 3 भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्याचं काही कारण नाही, परंतु कार्यकर्ते असतात, कार्यकर्ते बोलतात, त्या माध्यमातून कार्यकर्त्याची समजूत करावं लागतं। ठीक, ओके। बारामतीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि भाजप समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। मात्र त्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसून अजित पवारांचे लाडक्या बहीण योजनेचं श्रेय हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली। देवा भाऊ देणार लाडक्या बहिणीला महिना 1500 रुपये अशी टॅगलाईन यावर लिहिण्यात आली आहे। त्यामुळे महायुतीमधील सुप्त संघर्ष आता उघड होताना दिसतोय। निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार असून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यभरात वेगवेगळ्या समित्या निर्माण करण्यात आल्या असून त्याद्वारे भाजप निवडणूक प्रचारात उतरणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। भाजपा बूथ पर्यंत मॅनेजमेंट करत असून महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीने महायुती करता जो प्लान केला आहे लोकपर्यंत आम्ही मॅनेजमेंट करतो आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही 21 लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समित्यामध्ये काम करणार आहोत। आमच्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे। माननीय भूपेंद्र यादवजी आमचे प्रभारी आहेत, अश्विनी वैष्णवजी आहेत, नितीन गडकरीजी यांनी सुद्धा मी त्यांना विनंती केली, पक्षाने विनंती केली आहे, राज्याच्या भाजपाने त्यांनी सुद्धा 1 महिना या निवडणूक प्रचारामध्ये पूर्ण वेळ द्यावा माननीय नितीनजींनी मान्य केला आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्राची संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही या प्रचार अभियानामध्ये काम करणार। मशिदीमध्ये घुसून मारण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन आज गोंदियात मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आपल्या भाषणांमधून नितेश राणेंनी धार्मिक भावना दुखवून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध नवीन कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली असून त्वरित कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी जालन्यातील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, गोंदियात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमारे समाज पे जो आक्रमण हो रहा है, संविधान पे जो आक्रमण हो रहा है, महाराष्ट्र के भाईचारे को छिन्न भिन्न करने की कुछ अराजक तत्व कोशिश कर रहे हैं।
खासकर अल्पसंख्यक और खासकर मुस्लिम समाज को टारगेट बनाया जा रहा है। 3 घटनाएं हुई हैं। एक गजापुर में हमारे मुस्लिम भाइयों पे मस्जिदों पे हमले हुए, उनकी संपत्ति को लूटा गया, 2,75,00,000 रुपए का नुकसान किया गया। दूसरी बात हमारी ये जो ढोंगी पाखंडी रामगिरी महाराज है, उन्होंने हमारे पैगंबर साहब के बारे में, हमारे धर्म के मजहब के बारे में उल्टी सीधी बात की। तीसरी घटना ये जो 1.5 फुटिया है बीजेपी का विधायक नितेश राणे, ये हमें कहता है कि मस्जिद में घुस के मारेंगे अगर रामगिरी महाराज के बारे में कुछ बोले तो शासन प्रशासन क्या कर रहा है? ये क्या माहौल को खराब करने की नीयत है? ये भाईचारा बिगाड़ने की कोशिश है। तो हम अम्बेडकर साहू फूले अम्बेडकर साहू की हम संस्कृति को मानने वाले लोग हैं, संविधान को मानने वाले लोग हैं। हम चाहते हैं कि उन पर जल्द से जल्द जो भी अगर FIR दर्ज हो रही है उन्हें गिरफ्तार किया जाए। सख्त से सख्त हमारी मांग है कि मको का कानून लगाया जाए, और 15 दिन के अंदर इन लोगों पे कोई कार्रवाई नहीं हुई तो हमारा समाज 15 दिन के बाद समाज के लोगों से मिल बैठ के धरना प्रदर्शन और जो भी आंदोलन किया जाएगा, ये हम शासन प्रशासन को आगाह करना चाहते हैं। इसके साथ साथ वो तो शासन प्रशासन को भी ललकार रहा है। शासन प्रशासन संविधान के भी ऊपर है, सीधा बोल रहा है कि मेरा कोई कुछ नहीं कर सकता, मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। तो ये जो न्यायपालिका में बैठे लोग हैं, शासन प्रशासन में लोग हैं, इन्होंने तुरंत उस पर कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार करना चाहिए और सख्त से सख्त मको का कानून बनाना चाहिए। और हमारी ये मांग है कि ये जो घटनाएं हो रही, किसी भी धर्म के बारे में, किसी भी संत के, किसी भी महाराज के बारे में माहौल बिगाड़ा जा रहा है, तो इस पे चाहे केंद्र सरकार हो, चाहे ये महाराष्ट्र विधानसभा की सरकार हो, इस पे सख्त से सख्त कानून लाए और कानून में ऐसे सख्त सजाओं का प्रावधान किया जाए, उसमें धाराएं लगाई जाए। और जो भी दोषी अगर किसी भी धर्म, किसी भी मजहब के बारे में, चाहे वो किसी भी धर्म का हो, किसी भी मजहब का हो, अगर उल्टी सीधी बात करता है, माहौल बिगाड़ने की कोशिश करता है, तो उसे कानून के तहत सजा मिलना चाहिए, सख्त से सख्त। चक्का जाम भी करेंगे? और चक्का जाम नहीं, धरना प्रदर्शन आंदोलन। चक्का जाम मैंने नहीं कहा। धरना देंगे, प्रदर्शन करेंगे, आंदोलन करेंगे। मनोज जरांगे यांनी गोधडी बैठका घेतल्या पाहिजेत असा टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंना लगावलाय। घोंगडी हे धनगर बांधवाचे प्रतीक असून ते घ्यायचा अधिकार मनोज जरांगे यांना कोणी दिला असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केलाय। सोबतच मनोज जरांगे छपरी राजकारणी आहेत अशी टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर केली आहे। गर्दी कमी झाल्याने नवीन सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल याला। घोंगडी बैठक, घोंगडीचा आणि त्यांचा संबंधच येत नाही, त्यांनी खरी गोधडी बैठका घेतल्या पाहिजे। कारण ते वारंवार आदरणीय भुजबळ साहेबांना म्हणायचे आमच्या गोधडीत येऊन बघा तुम्ही काय चाललंय तर। आणि घोंगडी ही आमच्या ओबीसी SC बांधवांसाठीची असणारी घोंगडी, आमच्या धनगर बांधवांचं प्रतीक असणारी घोंगडी, ही घोंगडी घ्यायचा अधिकार जरांगेंना कोणी दिला? कारण की जरांगेचा आणि घोंगडीचा कुठलाही संबंध नाही। जरांगे कुठंतरी आता गर्दी अजिबात न राहिल्यामुळं कुठंतरी घोंगडी बैठका घेऊन गावागावात जाऊन लोकांना विनवण्याचा प्रयत्न करतील। परंतु आता मराठा समाजाला कळलेलं आहे की जरांगे निव्वळ राजकारणी आणि छपरी राजकारणी आहे। त्याला निव्वळ समाजाची फसवणूक करून कुठंतरी पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचा हा सपशेल फसलेला प्रयत्न आहे। परंतु येणाऱ्या काळात मराठा समाज आता सुज्ञ झालाय, त्यांच्या पाठीशी कुणी राहणार नाही। आमदार विनय कोरे संस्थापक असणाऱ्या वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज ही संस्था कवडीमोल भावाने लिलावाद्वारे घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप आज शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी पत्रकार परिषदेत केला। तर या संस्थेची बाजारभावाप्रमाणे 250 कोटी रुपये किंमत असताना अवघ्या 29 कोटीला ही मालमत्ता लिलावात काढण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी त्यांची मागणी असून त्या संदर्भात ईडी कार्यालयासह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आल्याचं सत्यजित पाटील सरुडकर यांनी सांगितलं। दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना संस्थेचे संस्थापक आमदार विनय कोरे अजून शांत का आहेत असा सवालही पाटील यांनी केला। तसेच या सर्व प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी केली नाहीतर या संदर्भात कोर्टात देखील दाद मागणार असल्याचं सत्यजित पाटील यांनी सांगितलं। 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे। तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठेच काही स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती कर्ज आहे हे अशी डबघायला का आली आणि ह्या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडीमोल भावाने ज्या ठिकाणी विक्री होत असेल तर आज गप्प काय आहेत हा माझा त्यांना प्रश्न आहे।
आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतोय. आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडी मध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथे तक्रार केलेली आहे, आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित घडामोडी. उदगीर शहरातील बोधन नगर येथील जय हिंद पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात एका 7 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंकिता नागोराव माहुरे असं तिचं नाव असून ती हिंगोलीच्या कळमनुरी येथील रहिवासी होती. 4 सप्टेंबरला ही घटना घडली असून या प्रकरणी संस्थाचालक सुधीर बाबूराव जगताप आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीची तब्येत ठीक नव्हती, तरी तिच्यावर उपचार करण्यात हयगय झाल्याने तिचा वसतिगृहातच मृत्यू झाला. यासोबतच या वसतिगृहात 7 महिन्यांपूर्वी एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची ही घटना घडली होती. भोकरदन शहरात 31 ऑगस्टला SBI बँकेच्या ATM सेंटरमध्ये एका वृद्धाचं ATM कार्ड क्लोन करून 40,000 रुपये काढून घेत फसवणूक केली होती. या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर भोकरदन पोलिसांनी भामट्यांचा शोध घेऊन हरियाणा येथील अशरद खान आणि तौफिक नावाच्या चोरट्यांचा गुजरात येथून मुसक्या आवळल्यात. या आरोपींकडून एक मोटारसायकल, 2 मोबाईल, रोख 14,000 आणि वेगवेगळे 44 ATM कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भंडारा पोलीस स्टेशन हद्दीतून अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत 25 लाखांच्या गांजासह दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भंडाराच्या BTB सब्जी मार्केट यार्ड इथे करण्यात आली असून 166 किलो गांजा भरलेली 7 पोती आणि एका 4चाकी वाहनासह 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर एक फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलंय. मिळाली होती की आपले भंडारा हद्दीमध्ये एक NDPS घेऊन जाणारा एक गाडी जात आहे अशी एक सूचना मिळाली होती. त्या सूचनावर आम्ही भंडारा पोलीसची एक टीम, भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली. तर तो व्हेकल सापडला. BTB मार्केटमध्ये तो व्हेकल मिळाला. त्या व्हेकलमध्ये सुमारास 167 kg गांजासोबत 46 लाखचा मुद्देमाल टीमनी जप्त केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी अरेस्ट झालेले आहे. बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे. हा जे गांजा होता ते ओडिसावरून आला होता आणि त्याची ते वेगवेगळी ठिकाणी त्यांना द्यायची होती. याच्यामध्ये लिंक विशेष म्हणजे नाशिक साठी हा गांजा जात होता. भंडारासाठी याचा काय संबंध आहे त्यात सुद्धा आता पुढील तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू. जे काही पेडलर भंडारा, नाशिक किंवा पुणेचे आहे याच्यामध्ये सहभागी त्यांना पुढील तपासामध्ये निष्पन्न करून आम्ही कारवाई करणार आहे.
थँक्यू. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गणखेरा पुरगाव ते सिलेगाव या सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाला 1 वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचं काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी रस्त्यावर बसून कंत्राटद्वाराविरोधात तसेच प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केलं असून आंदोलनस्थळी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील खाली बसवलंय आणि येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत रस्ता पूर्ण करून देण्याचं लेखी आश्वासन घेतल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलंय. ये सिलेगांव से गनखेरा तथा बुरगांव रास्ता, ये 2 रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए. उसकी टेंडर प्रोसेस हो गई और 1 साल पहले टेंडर हुआ. उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने मिलकर इसका भूमि पूजन किया. आज भूमि पूजन होने के बाद ठेकेदार ने इसका काम चालू किया और 1 साल हो गया है और रास्ता बना नहीं. आज इस पूरे क्षेत्र के, मतलब एक गांव के नहीं, पूरे क्षेत्र के लोग जो है वो बहुत परेशान है. आज उनकी गाड़ी जा नहीं सकती, बच्चों को स्कूल जाने में समस्या है और जनता इसका जो आरोप है वो किसी को ये बात समझती नहीं या उनको वो बात का ज्ञान नहीं है, तो वो उसका आरोप जो है वो आमदार साहब पर और जिला परिषद के अध्यक्ष मेरे पर इसका आरोप लगाते हैं. आज सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि इन ठेकेदारों के और अधिकारियों के निष्काळजी पूर्व काम के कारण और इनके अलगर्जी के कारण आज हमको ये बात भुगतनी पड़ रही है, सामान्य जनता को भुगतना पड़ रहा है. जब तक संबंधित अधिकारी इसका हमको लिखित में जवाब नहीं देते कि जब तक कब तक काम चालू होगा और कब तक पूरा होगा, तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं हैं. आज हम सम्माननीय हमारे आमदार साहब के माध्यम से सरकार से अनुरोध करते हैं कि यहाँ के जेई, यहाँ के डिप्टी, इन पे कार्रवाई होनी चाहिए और जब तक उस ठेकेदार पे कार्रवाई नहीं होती तब तक हम सबको चैन नहीं मिलेगा. सम्माननीय हमारे आमदार साहब ने हमको वादा किया है कि हम यहाँ पे इन जनता के बीच में ही आज से हफ्ते भर के बाद 8 दिन के बाद फिर से हम बैठेंगे और अगर इनने काम की प्रोग्रेस नहीं की तो उसका भुगतान इनको भुगतना पड़ेगा और जो तकलीफ जनता को हुई वो तकलीफ भी इनको होगी. वेळ झाल्या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट.